पालक वर्गानो, मी संतोष सर्वदे पालक वर्गानो. तर सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पालक वर्गानो, आपल्या पाल्याचा 10वीचा निकाल लागला असेल आणि या विषयामध्ये आपल्या पाल्यास मराठीमध्ये किती मार्क पडले, राज्याचा मराठी विषयाचा किती निकाल लागला, तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की 10वीचा निकाल धक्कादायक वास्तव, मराठी विषयात तब्बल 94,000 विद्यार्थी नापास. असं का घडलं, याची कारणे काय आहेत, हे आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी थोडक्यामध्ये पालक वर्गानो, छोटा व्हिडिओ असेल, शेवटपर्यंत बघा. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण स्क्रीनवर बघू शकत आहात की आपल्याच घरात हाल सोसते मराठी. 10वीत किती विद्यार्थी मराठीत विद्यार्थी नापास झाले, तर पालक वर्गानो, आपणास हा आकडा वाचून धक्काच बसेल. राज्यात 10वीच्या निकालात मराठी विषयाची स्थिती अतिशय चिंताजनक असून तब्बल 94,544 विद्यार्थी नापास झाले आहेत. प्रथम भाषा मराठीत 80,000 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने मराठी भाषेच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच 10वीचा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09% लागला आहे. महाराष्ट्रातील एकूण 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा निकाल समाधानकारक लागला असला तरी मराठी विषयाच्या निकालाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यात मराठी भाषा 12वीपर्यंत सक्तीचे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊनही प्रत्यक्षात निकालात मात्र मराठी भाषेची पिछेहाट सुरू असल्याचे चित्र आपल्या समोर आले आहे. यंदा 10वीच्या परीक्षेत तब्बल 94,544 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत. किती विद्यार्थी नापास झाले? यंदा 10वीचा मराठी विषयाचा निकाल 92% इतका लागला आहे. याचाच अर्थ परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 8% विद्यार्थी हे मातृभाषेमध्येच पास झालेले नाहीत. तसेच यातील काही विद्यार्थी हे काठावर पास झाले आहेत. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नापास झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 80,803 विद्यार्थ्यांना प्रथम भाषा म्हणजे फर्स्ट लँग्वेज म्हणून यांनी मराठी विषय घेतलेले आहेत. साधारणपणे मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची ही अवस्था मराठी भाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. हा निकाल का असा लागला, याची कारणे काय आहेत, या निकालाची घसरगुंडी अशी का झाली, या निकालाच्या घसरणीची प्रमुख कारणे आपण थोडक्यात बघूया. तर शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते मराठी विषयातील या घसरणीला अनेक घटक कारणीभूत आहेत. आजकाल आपण पाहत आहोत कॉन्व्हेंट संस्कृती वाढली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा कल इंग्रजीकडे वाढत चालला आहे आणि याच्यामुळे मराठी भाषेकडे, मराठी विषयाकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होत आहे. मराठीचा वापर आपण घरात आणि बाहेर फक्त बोलण्यापुरताच करतो. मराठीचा वापर घरात आणि बाहेर फक्त बोलण्यापुरता मर्यादित राहिलेला आहे. व्याकरणाचे नियमांचे अज्ञान, रस व दीर्घ चुका आणि शुद्ध लेखनाकडे होणारे दुर्लक्ष याच्यामुळे लेखी परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुण मोठ्या प्रमाणावर कापले जात आहेत. तसेच तंत्रज्ञानाच्या युगात अवांतर वाचनाची सवय सुटल्यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह कमालीचा घटला आहे. मराठीचा पेपर आहे, मी काय पास होणार, हा आत्मविश्वास आणखीन अगदी परीक्षेच्या थोड्या दिवस अगोदर मराठीचे पुस्तक हातामध्ये घेणे आणि मराठी भाषेला इतक्या सहज सोपेपणे घेण्याचा परिणाम आज या आपणास निकालामधून दिसलेला आहे. आपण आज परप्रांतीयांना मराठी भाषेची सक्ती करत आहोत, पण त्याच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे
तब्बल 94,000 विद्यार्थी नापास होणे ही एक धक्कादायक बाब आहे. म्हणून म्हणावे वाटते, आपल्याच घरात हाल सोसते मराठी. तर पालक वर्गानो, माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? जे विद्यार्थी नापास झालेले आहेत यांच्यावर टीका करण्याचा कोणताही माझा उद्देश नाही आहे, पण एक मराठी भाषेचा रास बघून राहवलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे. विद्यार्थ्यांनी, पालक मित्रांनो, जर माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.